अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फायनमॅन म्हणतात, इफ यू थिंक यू अंडरस्टँड क्वांटम मेकॅनिक्स बट डोंट अंडरस्टँड क्वांटम मेकॅनिक्स. होय, क्वांटम असं विज्ञान आहे जितकं समजतो तितकं जुनी पडतं. म्हणून असं नाव घेतलं की नवीन पुस्तक निर्माण होती, एक नाव विचार निर्माण झाले. नमस्कार, मी सुश्री योगेश साबळे. माझ्या शाळेचे नाव पीएमची जिल्हा परिषद प्रशाला असो. मी तुमचा विषय मांडते क्वांटमची सुरुवात संभवित आणि अफाट. 1900 साली मॅक्स प्लँक ह्या जर्मन सर्वप्रथम क्वांटम शब्दाचा वापर केला. त्याने सांगितले की प्रकाश आणि उष्णता ही सतत स्वरूपात असते, तर ती छोट्या क्वांटम ऊर्जेच्या पॅकेटद्वारे बाहेर काढली जाते. त्यांच्या या संकल्पनेवर पुढे काम करत अल्बर्ट आइन्स्टाईनने प्रकाशाचे फोटॉन आणि क्वांटम पार्ट असत असे. तुम्हाला माहिती आहे का, 2022 नोबेल पारितोषिक क्वांटम मिळाले. म्हटलं काय गंमत, दोन कण कितीही दूर असले तरी एकाच रिएक्शन, एक कण इकडे तर दुसऱ्याकडे वापरते. हो, याला असं म्हणतात क्वांटम एन्टँगलमेंट. आणि हे सिद्ध केलं आहे अलेनास्पे, जॉन क्लोजर आणि एडवर्ड. म्हणूनच त्यांना मिळाला 2022 नोबेल पारितोषिक. क्वांटम विज्ञानाची काही वैशिष्ट्ये आहेत. नंबर 1, सुपरपोजिशन म्हणजेच एकाच वेळी अनेक शक्यता. नंबर 2, एन्टँगलमेंट, दोन कण कितीही दूर असले तरी एकाच वेळी रिएक्शन. नंबर 2, एन्टँगलमेंट, दोन कण कितीही दूर असले तरी एकाच वेळी रिएक्शन. 9 डिसेंबर 2024 रोजी गुगलने बिल्लो नावाची चिप तयार केली. ती 5 क्यूबिट असलेली क्वांटम प्रोसेसर आहे. बिल्लोने अत्यंत जटिल कसोटी फक्त 5 मिनिटात सोडवली आणि ती सोडवण्यासाठी सुपर कॉम्प्युटरला 10 सेंटीनाईन म्हणजे 10⁻⁶ इतकी वर्ष लागली असती. नेमकी क्वांटम म्हणजे काय, तर क्वांटम म्हणजे अतिशय सूक्ष्म कणांचं विज्ञान, जसे की प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि क्वार्क. चला तर जाणून घेऊया क्वांटम गतीत संभविता. नंबर 1, सुपरफास्ट संगणक. क्वांटम संगणक खूप झपाट्याने कार्य करतात. क्वांटम क्यूबिट्समुळे ते एकाच वेळी अनेक माहिती साठवू शकतात. उदाहरणार्थ अवघ्या काही सेकंदात ते कोणते गणित सोडवू शकतात. नंबर 2, अचूक औषध निर्मिती. क्वांटम रसायनाचे गुणधर्म समजून औषध तयार करतात. ॲटम आणि मॉलिक्यूलची क्वांटम पातळीवर माहिती मिळून रिएक्शन कशी होते हे समजते. उदाहरणार्थ कर्करोगावर आपल्याला नवं औषध शोधता येईल. नंबर 3, जलद माहिती विश्लेषण. क्वांटम डेटाचे झपाट्याने विश्लेषण होते. क्वांटम अल्गोरिदम वेगवेगळी उत्तरं एकत्र मिळवतो. उदाहरणार्थ मौसमी अंदाज, अर्थव्यवस्था विश्लेषण झपाट्याने विश्लेषण. नंबर 4, सूक्ष्म माहिती पाठवणे. क्वांटमच्या सहाय्याने अतिशय सोपं सूक्ष्म माहिती पाठवता येते, कारण क्वांटम की डिस्ट्रीब्युशन वापरून संकेत करता येते. उदाहरणार्थ सेना आणि बँकिंगमध्ये अतिशय सोयीचा बदल. नंबर 5, अचूक हवामान अंदाज. क्वांटम अतिशय अचूक हवामान अंदाज करतो. क्वांटम सिम्युलेशनने वातावरण बदल समजतात. उदाहरणार्थ पाऊस कधी पडेल, वादळ कुठे जाईल हे आपल्याला अचूक होतं. नंबर 6, औद्योगिक केंद्र. क्वांटम कंपन्यांना यंत्ररचना मदत करतात. क्वांटममुळे आपल्याला धातूंची गुणधर्म समजू शकतात. उदाहरणार्थ क्वांटम तंत्रज्ञानाने हलके पण मजबूत विमानाचे पार्ट आपण काय करू शकतो. नंबर 7, गुंतवणूक केंद्रात. क्वांटम शेअर विश्लेषण करतो व खूप पर्याय एकदम तपासले जातात. उदाहरणार्थ क्वांटम AI आर्थिक धोक्यावरून गुंतवणूक केंद्रात मदत करतो. नंबर 8, अंतराळ संशोधन स्थापनेत करतो. क्वांटम दूरचित्रणाचा अभ्यास अतिशय अचूकतेने होतो. त्यासाठी क्वांटम सेन्सर आणि प्रोसेसरचा वापर होतो. उदाहरणार्थ मार्सवरील हवामानाचा अभ्यास आपण अतिशय अचूकतेने करू शकतो. नंबर 9, शून्य ऊर्जा मिश्रण. क्वांटम वीज जाऊन देताना ऊर्जा खर्च करतो. त्यासाठी क्वांटम सुपर कंडक्टरचा वापर होतो. ही ऊर्जा खर्च करतो. नंबर 10, अचूक GPS आणि दिशा. क्वांटम भौगोलिक स्थान अत्यंत अचूक ओळखतो. त्यासाठी क्वांटम क्लॉक आणि ग्रॅव्हिटी सेन्सरचा वापर होतो. उदाहरणार्थ सामान्य GPS पेक्षा 100 पट अचूक दिशा कळेल. नंबर 11, अचूक वैद्यकीय निदान. क्वांटम रोग ओळखण्यास अतिशय अचूकतेने ओळखतो. क्वांटम MRI या नियमात पेशींची सूक्ष्म चित्र काढतात. उदाहरणार्थ क्वांटम तंत्रज्ञानाने ट्यूमर कुठे आहे हे आपल्याला अधिक स्पष्ट दिसेल. नंबर 12, नवीन पदार्थांची निर्मिती. क्वांटम मटेरियल शोधतो व डिझाईन करतो. ॲटम आणि मॉलिक्यूलचा सखोल अभ्यास क्वांटम सिम्युलेशन केला जातो. उदाहरणार्थ क्वांटम तंत्रज्ञानाने अल्ट्रालाइट मेटेरियल व ग्राफिक तयार करतात. नंबर 13, स्मार्ट रोबोट्स. क्वांटम अतिशय बुद्धिमान व स्मार्ट रोबोट तयार करतो. क्वांटमने तयार केलेले स्मार्ट रोबोट फक्त एका सेकंदात निर्मित. नंबर 14, वाहतूक नियोजन. क्वांटम वाहतुकीची अचूक दिशा शोधतो. क्वांटम अल्गोरिदम ट्रॅफिक डाटा प्रोसेस करतात. उदाहरणार्थ गाड्यामध्ये जर गुगल मॅप्स क्वांटम आधारित असेल तर ट्रॅफिक टाळता येईल. नंबर 15, पर्यावरण रक्षण. क्वांटम हवामानाच्या प्रदूषणाचे अचूक मोजमाप करतो. क्वांटम सेन्सरने CO2 तापमान मोजतात. उदाहरणार्थ वन उद्योगात प्रदूषण थांबण्यासाठी क्वांटम डाटा वापरतात. नंबर 16, अधिक ऊर्जा क्षमतेने बॅटरी कसे करतो. नंबर 17, विद्यार्थ्यांना व्यक्तीने शिक्षण स्मार्ट पद्धती शिकवतो. नंबर 18, हवामानातील घडामोडी ओळखतो. नंबर 19, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेचा अधिक उपयोग करतो. नंबर 20, भिन्न भाषा झपाट्याने भाषण करतो. नंबर 21, भाताची पूर्वस्था. नंबर 22, शेतीसाठी योग्य खत आणि बियाणे मिळवतो. नंबर 23, समुद्रातील लाटा, तापमान, जैविक घटक अचूक ओळखतो. नंबर 24, सायबर हल्ल्यापासून संरक्षण करतो.
विज्ञानाचे सिद्धांत जोपर्यंत नंबर 26 शहर व्यवस्थापन ऑप्टिमाइज करतो. नंबर 27 योग्य लोके ओळखून विमार शिकवतो. नंबर 28 उल्कापिंड व स्पेस जेंटरची जाणीव करून देतो. आणि नंबर 29 गुन्हेगारांचा सापडेल तपास. नंबर 30 भूकंपाचा पूर्वइशारा. चला तर जाणून घेऊया क्वांटम गती कमी. नंबर 1 क्वांटम हे तंत्रज्ञान अत्यंत खर्चिक आहे. नंबर 2 प्रशिक्षित वैज्ञानिकांची कमतरता आहे. नंबर 3 शाळेमध्ये जुनी पैसे. नंबर 4 डेटा सुरक्षेसाठी कायदे. नंबर 5 -273 तापमान करणे होते. नंबर 6 क्वांटमचं गती तंत्रज्ञान हे सर्वांना समजते. नंबर 7 शत्रुराष्ट्रांनी क्वांटम शस्त्र असू शकतो. नंबर 8 एआयवर अधिक अवलंबित. आणि नंबर 9 नोकऱ्यांमध्ये बदल, जुनी कामं कमी होण्याची शक्यता. नंबर 10 डिकोड रेस सारखी कामगिरी करते. नंबर 11 क्वांटम संगणकाची चुका सुधारण्याची क्षमता मर्यादित असते. नंबर 12 डेटा सुरक्षेवर परिणाम होण्याचा धोका आहे. नंबर 13 मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे अवघड. नंबर 14 क्वांटम हार्डवेअरची नाजूक. आणि नंबर 15 विदेशामध्ये असमान शोषण करेल. आज आपण पाहिलं क्वांटम कसं आपलं शेती, शिक्षण, संवाद आणि डिजिटल गोष्टी आहे. परंतु यामागे काही मोठी आव्हाने देखील आहेत. पण भारताचं विकसित संधीतून संधी निर्माण होते. म्हणून क्वांटमला भारत मागे राहणार नाही तर अग्रेसर होईल. कारण आपल्याकडे आहे जिज्ञासू मेंदू, संशोधन गती आणि तरुणांचा प्रतिविश्वास. चला तर तुम्ही काय वाटता क्वांटम युगाला सामने जायचं? Yes, we are ready for the quantum future, the generation of evolution. कंडक्टर आणि सुपर कंडक्टर म्हणजे काय? कंडक्टर हे वीज वाहून नेण्यासाठी मदत करतो आणि कंडक्टर हे वीज वाया जाते. सुपर कंडक्टर म्हणजे ते क्वांटम कॅम्प्युटरमध्ये वापरले जातात आणि ऊर्जा खर्च करतो आणि ती तयार करण्यासाठी विशिष्ट धातू जसे की ॲल्युमिनियम, आयोडीन या धातूंच्या गारा 273 तापमानाला थंड करून त्यामध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय वीज वाढली जाते आणि त्याला सुपर कंडक्टर. क्वांटम कम्प्युटिंगचा जास्त वापर किंवा जास्त विकास होणं हे मानवजातीसाठी फायदेशीर आहे की फायदेशीरपणे विरोध आहे. दोन्ही संपूर्ण कारण की संपूर्णपणे आणि अवाढव्य. फायदेशीर काय आहे कारण की आपल्याला क्वांटमचा उपयोग खूप क्षेत्रात होऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्रात, शिक्षण क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण होऊ शकतो, शिक्षण क्षेत्रामध्ये पण होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात उदाहरणार्थ एखाद्या वर्गामध्ये 60 विद्यार्थी तर क्वांटम प्रत्येकाच्या गतीनुसार अभ्यासक्रम तयार करतो आणि ऑनलाईन टेस्टचं विश्लेषण करतो. आणि क्वांटम इन्क्रिप्शन, क्वांटम क्यूबिट, क्वांटम क्रिप्टोग्राफी याच्या मदतीने आपण सुरक्षित संवाद करू शकतो. आणि 2023 मध्ये क्वांटम क्रिप्टोग्राफीचा वापर मंत्रालयामध्ये सुद्धा केलेला आहे. आणि क्वांटम क्रिप्टोग्राफी, इन्क्रिप्शन, क्वांटम क्यूबिट हे खूप मानवजातीसाठी फायद्याचे आहे आणि त्याच्यामुळे आपण कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि हॅकिंग मुक्त संवाद करू शकतो. क्वांटम तंत्रज्ञान खर्चिक आहे कारण त्याच्यासाठी क्यूबिट लागतात आणि क्वांटम कॅम्प्युटर म्हणजे तयार करण्यासाठी क्यूबिट लागतात आणि क्यूबिट तयार करण्यासाठी म्हणजे क्वांटम कॅम्प्युटरला ठेवण्यासाठी 273 तापमान आणि तापमान करण्यासाठी रेफ्रिजरेटर लागतं आणि ते खूप महाग आहे. आणि क्वांटम क्यूबिट तयार करण्यासाठी खूप खर्च लागतो आणि क्यूबिट तयार केलं पण आणि एका क्यूबिट कुठला असतं त्याला बाहेरील आवाज किंवा व्हायब्रेशन हे सगळं ती खराब होतात आणि एक क्यूबिट जर खराब झाला तर त्याच्या सुधारण्यासाठी 1000 क्यूबिटचा खर्च आपल्याला लागतो. आणि क्वांटम कॅम्प्युटर जर त्याचं ज्ञान खूप मोठं आहे त्यासाठी खूप खर्च पण आपल्याला लागणार. मी 2 विचारले प्रश्न त्यांच्या इथून जोपर्यंत